सावी स्टडी कॉर्नर वर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावरती नेहमीच प्रश्न विचारले जातात। या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूयात। प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर आहे शिवनेरी। प्रश्न दुसरा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे। प्रश्न तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? उत्तर आहे रायगड। पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? उत्तर आहे राजगड। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे? योग्य उत्तर अष्टप्रधान मंडळ। पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? उत्तर आहे तोरणा। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? उत्तर आहे 6 जून 1674 रोजी। आठवा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर आहे रायगड। राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर गागाभट्ट। छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती वजनाचे होते? उत्तर आहे 32 मन। प्रश्न 11, शिवकालगणनेची सुरुवात केव्हा झाली? उत्तर आहे 6 जून 1674 रोजी शिवकालगणना सुरू झाली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? योग्य उत्तर आहे हंबीरराव मोहिते हे या अष्टप्रधान मंडळात सेनापती होते। प्रश्न 13, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता? उत्तर आहे तोरणा। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी कोण पौरोहित होते? उत्तर आहे गागाभट्ट। शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती? योग्य उत्तर आहे रायरेश्वराचे मंदिर। प्रश्न 16, कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले? उत्तर आहे सिंहगड। छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता? उत्तर आहे बहिर्जी नाईक। प्रश्न 18, मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटीलकी होती? उत्तर वेरूळ। प्रश्न 19, शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले? उत्तर आहे प्रचंडगड। स्वराज्यात सचिवपदी कोण होते? योग्य उत्तर आहे अण्णाजी दत्तो। प्रश्न 21, स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पाहत होते? उत्तर आहे दत्ताजी त्रिंबक वाकणीस। स्वराज्यात सुमंत कोण होते? उत्तर रामचंद्र त्रिंबक। स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते? उत्तर आहे निराजी रावजी। स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते? उत्तर आहे मोरेश्वर पंडितराव। पुढील प्रश्न, स्वराज्यामध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे? उत्तर आहे कारखानीस। पुढील प्रश्न, मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते? उत्तर आहे कान्होजी आंग्रे हे मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख होते। कोंढाणा गड कोणी सर केला होता? उत्तर आहे तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे यांनी कोंढाणा गड सर केला होता। स्वराज्यात अमात्यपदी कोण होते? उत्तर आहे रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे अमात्य होते। शिवभारत या वीररसपूर्ण महाकाव्याची रचना कोणी केली? योग्य उत्तर कवींद्र परमानंद यांनी या काव्याची रचना केलेली आहे। पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय होते? शिवाजीराजे शहाजीराजे भोसले हे पूर्ण नाव आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? योग्य उत्तर जिजाबाई शहाजी भोसले।
कोणता किल्ला शिवाजी महाराजांना शेवटपर्यंत जिंकता आला नाही? उत्तर आहे जंजिरा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती नाणी सुरू केली? उत्तर आहे शिवराई आणि सुवर्णहोन. राजमुद्रा कोणत्या भाषेतील आहे? संस्कृत. शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे ती संस्कृत भाषेमध्ये लिहिली गेली आहे. मर्यादा मुद्रेवर कोणता मजकूर लिहिलेला आहे? उत्तर आहे मर्यादेय विराजते. याचा अर्थ होतो येथे लेखनाची मर्यादा म्हणजे शेवट झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे. माहिती कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की कळवा.